आपल्या शनिदेवाची जी स्वयंभू शिळा आहे, या शिळेचं संवर्धन संगोपन हे अजून किती काही वर्ष इथून पुढे जपण्याकरता या संबंधामध्ये एकत्र येऊन निर्णय घेतलेला आहे। त्या संबंधी ग्रामपंचायत सरपंच व त्यांचे सदस्य त्याचप्रमाणे विश्वस्त मंडळ यांनी एक आद्य कर्तव्य म्हणून शनिदेवाच्या मूर्तीची झीज होऊ नये, भविष्यामध्ये या मूर्तीला कशाची झळा लागू नये या दृष्टिकोनातून एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे की ज्या परिसरामध्ये भाविकांना व्यावसायिकांकडून जे पूजा विधीमध्ये तेल दिलं जातं ते तेल खाद्यतेल असावं की जेणेकरून मूर्तीस हानी होणार नाही आणि भाविकांच्या या भक्तीला पुढे छेद जाऊ नये या दृष्टिकोनातून देवस्थानने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि या निर्णयानुसार 1 मार्च 2025 पासून मंदिर परिसरामध्ये फक्त इडिबल तेल म्हणजे खाद्यतेलच स्वीकारले जाईल आणि जे नॉन इडिबल तेल असेल ते मंदिराच्या परिसरामध्ये स्वीकारले येऊ देणार नाही अशा पद्धतीने निर्णय झालेला आहे। आणि त्या संबंधी आपण ज्या मंदिराच्या परिसरामध्ये जे व्यावसायिक आहेत त्यांना आपण या संबंधी कल्पना दिलेली आहे, लेखी स्वरूपात त्यांना माहिती दिलेली आहे। त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी 1 मार्च 2025 पासून होणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।